जवळजवळ 13 दिवस तो आत्मा दरवाजाच्या उजव्या साईडला चौकटीमध्ये बसलेला असतो. तो आत्मा किती दिवस? 13 दिवस. लक्ष देऊन ऐका. तुमच्यासाठी कशासाठी कीर्तन आणि भजन ठेवायचं पुण्यस्मरणाला, काय त्याचा उपयोग होतोय ऐका. आणि 13व्याच्या दिवशी नैवेद्य दाखवला की त्या 13व्याच्या दिवशी यमलोकाकडे त्या आत्म्याचा प्रवास सुरू होतोय. कुठं? यमलोकाकडे. मग किती दिवसाचा प्रवास? 365 दिवसाचा प्रवास. 365व्या दिवशी हा आत्मा यमलोकामध्ये जातो. कुठे जातो? बोला. यमलोकामध्ये जातो. आणि तिथे गेल्याच्या नंतर चित्रगुप्त असतो. चित्रगुप्त माहिती आहे तुम्हाला? त्या चित्रगुप्ताकडे डायरी असते. डायरी. तुम्ही काय कर्म केलंय, तुम्ही किती पुण्य केलंय, तुम्ही किती पाप केलंय, हे त्या चित्रगुप्ताच्या डायरीत लिहिलेलं असतं. यमदेवता मनानं शिक्षा देत नाही कुणाला. त्या चित्रगुप्ताला बोलावलं जातंय. काय झालं भाऊ? एका नास्तिक माणसाचा आत्मा वरती गेला. कोणाचा? नास्तिक माणसाचा आत्मा वरती गेला. आणि यमदेवतेनं चित्रगुप्ताला बोलवलं. चित्रगुप्तानं असं डायरी लिहून ठेवलेली होती. तुम्ही म्हणताल महाराज ऐका ना, आम्ही केलेलं पाप आणि पुण्य यमाच्या डायरीत कसं लिहिलं जातं? याचं उदाहरण सांगू का तुम्हाला? मला कोणत्या दिवशी सुनील भाऊंनी फोन केला, त्या दिवशी काय बोलले, कोणत्या क्षणी तारीख दिली, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या तारखेला फोन दिले, फोन केले, मला काय काय बोलले, याचं सगळं रेकॉर्ड जर माझ्या मोबाईलमध्ये असेल तर या देवानं हा देह दिलाय, त्याच्या जीवनामध्ये ह्या जीवनाचं रेकॉर्ड कसे नसेल? हा देह त्यानं दिलाय ना, मग या देहाचं सगळं रेकॉर्ड त्या देवाच्या जवळ आहे. चित्रगुप्ताला बोलावलं जातंय. पापी माणसाचा आत्मा दरबारात गेलाय. ओ चित्रगुप्त, सांगा याने आयुष्यात काय केलंय? त्या चित्रगुप्ताच्या डायरीवर लिहिलेलं होतं. पहिलीच ओळ. काय लिहिलेलं होतं? पहिल्याच ओळीला लिहिलेलं होतं, अहो यमदेव यांनी कवाच गावातला सप्ता सुखानी आणि चांगला होऊन दिला नाही. चित्रगुप्त सांगतो. बर, दुसरी ओळ काय लिहिलेली आहे? तेव्हा चित्रगुप्तांनी सांगितलं याला रोज 1-2 कोंबड्या लागत्या. चौथी ओळ काय आहे? तेव्हा सांगितलं हा रोज लोकांची एक का व्हायना कोंबडी चोरून आणतो. पाचवी ओळ यांनी कधी चुकून आळंदीची पंढरीची वारी केली नाही. 6वी ओळ यांनी चुकून सुद्धा गळ्यात तुळशीची माळ घातली नाही. मग यमदेवतेनं सांगितलं याला जेवढी कडक शिक्षा देता येईल तेवढी कडक शिक्षा द्या. पण ऐका, माझ्या इंदुबाई मातेचा आत्मा वरती गेला. आज 365 दिवस माझ्या मातेला पूर्ण झाले. इंदुबाई मातेचा यमलोकाच्या दरबारामध्ये आत्मा गेलाय. आज चित्रगुप्ताला बोलून घेतायत यमदेव. सांगा चित्रगुप्त, या मातेचं कर्तृत्व काय आहे? तेव्हा चित्रगुप्त त्या यमाला कर्तृत्व सांगतोय. स्वतःच्या कष्टानं प्रपंच उभा केला. कष्टानं प्रपंच उभा करता करता लेकरं शिकवली, लेकराला संस्कार दिले. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या पतीमध्ये देव पाहणारी ही पहिली माता. का? पतीचे राहिलेले स्वप्न या मातेनं पूर्ण केले. त्या यमाचं सुद्धा अंतकरण झालं. का? अशा मातेच्या पदस्पर्शानं माझा यमलोक सुद्धा धन्य झाला. याच्यासाठी असं जीवन आणि ऐका, पुन्हा चित्रगुप्ताला खालची ओळ वाचायला लावली. सांगा चित्रगुप्त, अजून काय लिहिलंय? सांगितलं प्रत्येक क्षेत्रामध्ये एक एक रत्न दिलं. 9 मुलाला जन्म दिला. 9 मुलाला जन्म दिल्याच्या नंतर एक एक मुलगा या देशाच्या एका एका सेवेसाठी समर्पण केला. आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करता करता आजूबाजूच्या गरीब लोकांच्या कुटुंबाचाही विचार केला. आणि खऱ्या अर्थानं एवढं कुटुंब असताना याच कुटुंबाला परमार्थिक संस्कार दिले. हे या आईचं कर्तृत्व. अजून काय केलं चित्रगुप्त? ही आई 1 वर्ष यमलोकाच्या प्रवासामध्ये असताना सुद्धा याच मातेनं आज जे संस्कार दिले ना,
त्या लेकरांनी दिलेले संस्कार आज तागायत सुरू ठेवले। आज वर्ष श्राद्धा निमित्त खाली कीर्तन सोहळा चालू आहे। परिणाम काय? भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी। अंतकरणातल्या कोणत्याही व्याधी असू द्या, देवाला शरण गेलं, भजन कीर्तन केलं की सहजासहज माणसाला भगवत प्राप्ती होते। याच्यासाठी भजन आणि कीर्तन ठेवायचं असतं। विठाला महाराज हित तरी कशात म्हणायचं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। देवाचं स्मरण करणं, आळंदी पंढरीची वारी करणं, गळ्यात तुळशीची माळ घालणं, याला हित म्हणायचं। महाराज काय करते हो तुमची तुळशीची माळ? आमचे गुरुवर्य वारकरी शिक्षण संस्थेचे विठ्ठल बाबा घुले सांगायचे, गळ्यातल्या सोन्याच्या माळीत आणि तुळशीच्या माळीतला फरक सांगायचे बर का। काय? अरे ऐका, तुमच्या आमच्या गळ्यातली सोन्याची माळ आपण मेल्याच्या नंतर घराघरात भांडणं लावून देईल, आणि तुमच्या आमच्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ आपण मेल्याच्या नंतर आपल्याला भगवत प्राप्ती करून देईल। याच्यासाठी माळ घालायची। आलं लक्षात तुमच्या? हा, म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालायची आणि जेवढं होईल तेवढं समाज कार्य, धर्म कार्य, देश सेवा, धर्म सेवा करण्याचा प्रयत्न करायचा। एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वरती करा। का वरती करायचे? पुण्य आणि स्मरण याचा अर्थच असा आहे की आईच्या स्मरणानिमित्त आज आपल्याला पुण्य करायचंय। सगळे